हिंदी सक्तीच्या विरोधात जो सरकारी अध्यादेश काढण्यात आलाय त्या अध्यादेशाची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, मनसे प्रेमी आणि मराठी प्रेमी यांनी सोलापुरातील जिल्हा परिषदेतील पूनम गेट समोर होळी केली आहे। या आंदोलनाचं नेतृत्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सौभाग्यवती अस्मिताताई गायकवाड, उपनेते शरद कोळी, याचबरोबर प्राध्यापक अजय दासरी, धनंजय डिकोळे, संतोष पाटील, नगरसेवक गणेश वानकर, याचबरोबर मनसेचे विनायक महेंद्रकर आणि प्रशांत इंगळे यांनी केलंय। हिंदी सक्तीच्या विरोधात सरकारी अध्यादेशाची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व महाराष्ट्र नवनिर्माण सेना पदाधिकारी तसेच मराठी प्रेमी साहित्यिकांच्या उपस्थितीत सोलापुरात पूनम गेट समोर होळी करण्यात आली। या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या अस्मिताताई गायकवाड, उपनेते शरद कोळी, जिल्हा प्रमुख अजय दासरी, संतोष पाटील, गणेश वानकर, धनंजय डिकोळे, मनसे जिल्हाध्यक्ष विनायक महेंद्रकर, मनसे लोकसभा प्रमुख प्रशांत इंगळे यांनी केले। यावेळी सर्व पदाधिकारी हे चांगलेच आक्रमक झाले होते। त्यांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला। यावेळी बोलताना शिवसेना उपनेत्या अस्मिताताई गायकवाड यांनी सरकारला चांगलेच खडेबोल सुनावले। महाराष्ट्रामध्ये भाजपची कपटनीती आणि तोडफोड नीती चालणार नाही। महाराष्ट्रात हिंदी सक्ती कराल तर याद राखा, हा महाराष्ट्र तुम्हाला संपवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा त्यांनी दिला। महाराष्ट्रामध्ये ही भाषा सक्तीची आणि अनिवार्य केलेली आहे। त्या विरोधामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, मनसे आणि सर्व महाराष्ट्रातील मराठी प्रेमी नागरिक एकत्रित आलेले आहेत आणि त्यांनी सगळ्यांनी आज काही इथे साहित्यिक सुद्धा आलेले आहेत। या सगळ्यांनी मिळून आम्ही आज जीआरची होळी केलेली आहे। आज फक्त जीआरची होळी केलेली आहे। मराठी प्रेमी नागरिक उद्या या सरकारची होळी केल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे मी त्यांना इशारा देते की माझ्या मराठीचे बोल कौतुके परी अमृतातही पैदा जिंके, अशी आमची मराठी असताना महाराष्ट्रामध्ये तोडफोड नीती करायची गरज काय? आणि तोडफोड आणि कुटील नीतीसाठी भाजप प्रसिद्ध आहे। हे कारस्थान महाराष्ट्रातली जनता कदापिही खपवून घेणार नाही। मग ते महाराष्ट्र उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा असू देत, मनसे असू देत, त्याचबरोबर आज उद्धव साहेब, राज साहेब आणि महाराष्ट्रातली मराठी प्रेमी सगळी जनता, साहित्यिक, हे सगळेजण मिळून आम्ही त्याचा निषेध आणि धिक्कार करतोय। आणि मी त्यांना आव्हान करते की यापुढे हे सगळे जे असे तोडफोडचे धंदे आहेत ना, हे सगळे बंद करा, अन्यथा महाराष्ट्र आम्ही बंद करू। उपनेते शरद कोळी यांनीही हिंदी सक्ती लागू देणार नाही असे ठणकावून सांगितले। महाराष्ट्राला हिंदी सक्तीची गरज नाही तर देशाला मराठीची गरज आहे। त्याच्यामुळे देशात मराठीची सक्ती करण्यात यावी। असलं जर देवेंद्र फडणवीसाचं कपट डोक्यात जर राज्यहितात चालवायचं असेल तर देवेंद्र फडणवीसाचं असलं आम्ही षडयंत्र खपवून घेणार नाही। पुढच्या काळामध्ये शिवसैनिक, मनसे सैनिक मंत्रालयामध्ये घुसून सगळी फोडतोड केल्याशिवाय राहणार नाही। त्याचा परिणाम भोगायची आम्ही तयारी ठेवलेली आहे। जिल्हा प्रमुख अजय दासरी, गणेश वानकर, मनसे लोकसभा प्रमुख प्रशांत इंगळे, उपजिल्हा प्रमुख प्रताप चव्हाण यांनीही सरकारवर कडाडून टीका करत हिंदी सक्तीला विरोध केला। महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्हा शिवसेनेच्या वतीनं, त्याचप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आज या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं जो मशाल आहे त्या मशालीच्या रूपानं या हिंदी सक्तीचा जीआर आम्ही जाळून टाकलेला आहे। महाराष्ट्रामध्ये ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषा, मराठी संस्कृती, ज्याला शतको हजारो वर्षाचा परंपरा असलेल्या महाराष्ट्राला ज्यावेळी या महाराष्ट्रावर मुघलाचं आक्रमण होतं तरीसुद्धा फारसी आणि हिंदी हे इतर भाषेला सन्माननीय छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी या महाराष्ट्रात रुजू दिलं नाही। परंतु रेशीम बागेतलं आदेशानं हे जे चालणारं जे आजचं सरकार आहे, जे RSSचा जो संघाचा अजेंडा आहे गोळकरचा, हिंदू राष्ट्र आणि हिंदुस्थान, ही हिंदी भाषा,
ह्या अनुषंगानं हा छुपा अजेंडा या महाराष्ट्रामध्ये राबवण्याचं जे षडयंत्र या देवेंद्र फडणवीस सरकारनं चालू केलेलं आहे, याला सन्माननीय राजसाहेबांनी गेल्या 4 महिन्यापासून विरोध केलेला आहे. आज या महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्ती जी पडद्यामागून यायला लागली आहे, जी मराठीची गळचिपी करण्यासाठी, मराठी संस्कृती डुबवण्यासाठी आणि महाराष्ट्राला अधोगतीकडे नेण्यासाठी जे केंद्र सरकारने राज्य सरकारचं हिंदी भाषिकांना एकत्रित करण्यासाठी आणि हिंदी आणि मराठी वाद लावण्यासाठी जे षडयंत्र केलं आहे, याला या महाराष्ट्रात थारा लागू देणार नाही. या अनुषंगाने यासाठी जे बाळासाहेबांचे जो दोन छावे आहेत, जे राजसाहेब आणि उद्धव साहेब या दोघांनी आज या महाराष्ट्राला हात दिलेले आहे की आपण काही करून कुठल्याही परिस्थितीत हिंदी सक्ती होऊ द्यायची नाही. यावेळी लोकसभा क्षेत्र संघटिका शशिकला चिवडशेट्टी, जिल्हा संघटिका प्रिया बसवंती, शहर संघटिका प्रीती नायर, युवा सेना सह सचिव पूजा खंदारे, उपजिल्हा प्रमुख दत्ता गणेशकर, दिग्विजय बागल, महानगर प्रमुख दत्ता माने, खंडू सलगर, संतोष माळी, इलियास शेख, शहर प्रमुख नाना मोरे, अभिषेक रामपुरे, शहर संघटक अतुल भवर, शशिकांत बिराजदार, लहू गायकवाड, रेवण बुक्कानुरे, जितू टेंभुर्णीकर, प्रकाश कोळी, शहर संघटिका स्वाती रुपनर, मनसे अध्यक्ष जयश्री हिरेमठ, उपशहर संघटिका रमा सरोदे, नागू कनमुशे, महानंदा अंबलगी, अन्नपूर्णा कलाल, सरस्वती कोरे, अनिता राठोड, कविता सिल्के, इंदुमती कांबळे, कविता भोंडवे, वच्छला सरोदे, सविता ढबे, पुतळाबाई बांदकर, शोभा राजगुरू आदी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी व साहित्यिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.